नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेलं आहे बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट हा रिझनिंगचा टॉपिक्स आणि याचं बेसिक्स आणि काही उदाहरणं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले. आज आपण खुली बैठक व्यवस्थेमधलं जे रांगेतील स्थान आहे त्यामधलं थोडेसे आणखी मॉडरेट टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. त्यानंतर आपण वर्तुळाकार बैठक व्यवस्था आणि वेगवेगळ्या टाईपचे जे आपले बंदिस्त बैठक व्यवस्था आहे त्याचे उदाहरणं बघणार आहोत. एक एक्झाम्पल बोर्डवर तुमच्या दिसत आहे, बघूया हे कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल. तर बघा, 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ईचे लगतचे शेजारी आहेत. बी हा एचा शेजारी आहे. ठीक आहे. ए हा एफ पासून चौथा आहे. तर 2 टोकांना कोण आहेत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. एक लाईन मारली आपण. आता याच्यामध्ये मला एवढं समजून राहिलं, डी आणि सी हे ईचे लगतचे आहेत, म्हणजे या ई हा जो आहे डी आणि सीच्या मध्ये आहे असं येऊ शकते, किंवा हा ई इकडे, हा सी इकडे आणि हा डी इकडे असं येऊ शकते. बरोबर आहे. पण हे फिक्स आहे ना. पुढे काय आहे, बी हा एचा शेजारी आहे. आता बी हा एचा शेजारी आहे म्हणजेच बी इकडे राहू शकते, ए इकडे राहू शकते, किंवा बी इकडे राहू शकते, ए इकडे राहू शकते. ही एक कंडिशन आहे. आणि ए हा एफ पासून चौथा आहे, म्हणजे एफ इकडे जर असला तर इकडून पासून एफ काय राहील, चौथा राहील. ए जो आहे एफ पासून चौथा राहील, आणि इकडे जरी असला तरी तो काय राहील, चौथा राहील. ठीक आहे. कुठून पासून पण तो चौथा राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एफ जर आपण इकडच्या साईडला म्हटला तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ए राहील. आणि एफ जर इकडच्या साईडला म्हटला तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो आहे ए राहील. हे आपल्याला कंडिशन दिलेलं आहे. तर 2 टोकांना कोण आहेत असं म्हटलेलं आहे. तर आपण याच्यामधलं सी ई डी बरोबर आहे, कारण डी आणि सी हे ईचे लगतचे शेजारी आहेत. म्हणजे मी ईमध्ये घेतला तर इकडे डी राहू शकते किंवा सी राहू शकते, आणि इकडे सी राहू शकते किंवा डी राहू शकते. एवढं मला माहीत आहे. बरोबर आहे. पुढे काय म्हटलं आहे, बी हा एचा शेजारी आहे. मग जिथं पण बी राहील तिथं तो बीच्या शेजारी काय राहील, ए राहील. बरोबर आहे. आता बघा त्यांनी काय म्हटलं आहे, पण इथं मी बी इकडे लिहायचा की इकडे लिहायचा मला काहीच माहीत नाही. मग मी काय करतो, इथून पासून बघतो ए हा एफ पासून चौथा आहे. ठीक आहे. समजा एफ जर मी इकडे लिहिला एफ, ठीक आहे, तर इथून पासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा इथं येईल. सॉरी, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा इथं काय येईल, ए आहे ना. आणि एचा शेजारी कोण म्हटलेला आहे, बी, म्हणजे एचा शेजारी इथं बी आला. बघा झाला का 6चं लोकेशन फिक्स. 1 2 3 4 5 6. तर त्यांनी काय म्हटलं, तर 2 टोकांना कोण आहेत, तर टोकांना आपल्याला भेटत आहे एफ आणि दुसरा भेटत आहे बी. तर 2 टोकांना कोण आहेत, एफ व बी हे जे आहेत 2 टोकांना आहेत. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारलं नसतं की ईच्या शेजारी सी आहे की डी आहे, कारण ऑलरेडी ते दिलेलं आहे. तुम्हाला असं विचारलं असतं एच्या शेजारी दुसरा शेजारचा कोण आहे, तर डी आहे की सी आहे ते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही आहे. पण सी किंवा डी दोनपैकी राहील कशाच्या, एच्या शेजारी. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं की टोकांना कोण राहील. इकडे बी असता काय आणि इकडे एफ असता काय, काही फरक नसता पडला. म्हणजे टोकांना म्हणजे शेवटी कोण आहेत, तर एक आहे एफ आणि दुसरा आहे बी. म्हणजे उत्तर आलं एफ व बी हे आहेत 2 टोकांना बसलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, दुसरा प्रश्न आपल्याला दिसत आहे की मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय बसच्या रांगेत उभे आहेत. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. कार्तिक सोहमच्या पुढे नाही. मिलिंद अक्षयच्या मागे नाही. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल तर 2 टोकांना कोण दोघे आहेत असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं, मिलिंद, सिद्धेश, कार्तिक, सोहम आणि अक्षय हे बसच्या रांगेत उभे आहेत. म्हणजे किती व्यक्ती आहेत, 1 2 3 4 5. आता समजा इकडे बस लागलेली आहे. ठीक आहे. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. ठीक आहे. कारण ऑलरेडी इथं फिक्स लोकेशन दिलेलं आहे. सिद्धेश मध्यभागी उभा आहे. 5 जण आहेत ते. बरोबर. हा इथं सिद्धेश आहे. ठीक आहे. इथं सिद्धेश आहे हे तर फिक्स आपल्याला दिलेलं आहे. पुढे काय म्हटलं, कार्तिक सोहमच्या पुढे नाही. कार्तिक सोहमच्या पुढे नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे सोहमच्या पुढे, सोहम जो आहे तो कार्तिकच्या काय पुढे आहे. कार्तिकच्या काय पुढे आहे. बरोबर ना. मग आता इथं राहील सोहम की इथं राहील ते आपल्याला बघावं लागेल. पुढे काय म्हटलं, मिलिंद अक्षयच्या मागे नाही. मिलिंद अक्षयच्या मागे नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे की मिलिंद जो आहे अक्षयच्या काय पुढे आहे.
मिलिंद जो आहे तो अक्षयच्या पुढे आहे. आता पुढे आहे म्हणजे काय, अशी लाईन आहे लक्षात घ्या. बरोबर आहे. हे कारण ही बस दाखवली, ह्या पहिला नंबरला दुसरा हा तिसरा मध्यभागी, नंतर चौथा आणि पाचवा. ठीक आहे. जर मिलिंद कार्तिकच्या मागे असेल, तर दोन टोकांना कोण दोघे आहेत असं म्हटलेलं आहे. मिलिंद जो आहे तो कार्तिकच्या मागे जर असेल, हा मिलिंद आहे ना हा कार्तिक आहे. बरोबर आहे. मग आता सोहन आणि कार्तिकच्या बाबतीत आपल्याला काय म्हटलं होतं की जो कार्तिक आहे सोहनच्या पुढे नाही, म्हणजे सोहनचा काय आहे 1 नंबर आहे आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे, कार्तिक आहे ना, हा कार्तिक, हा 2 नंबरला आला. तिसऱ्या नंबरला आपला झाला सिद्धेश. पुढे काय म्हटलं त्यांनी, मिलिंद कार्तिकच्या मागे आहे. बरोबर आहे ना, म्हणजे इथं काय झाला, मिलिंद कार्तिकच्या मागे आला आणि सर्वात शेवटी कोण येईल, अक्षय. सर्वात शेवटी कोण येईल, अक्षय. झालं, सर्वात शेवटी कोण येईल, अक्षय. हे आपल्याला उत्तर भेटेल. समजलं, आलं का लक्षात. ठीक आहे. सर्वात शेवटी कोण येईल, अक्षय. कारण त्यांनी काय म्हटलं आहे की मिलिंद अक्षयच्या मागे नाही आहे, म्हणजे मिलिंद अक्षयच्या काय पुढे आहे, म्हणजे सर्वात शेवटी येईल अक्षय. तर त्यांनी काय म्हटलं, तर 2 टोकांना कोण दोघे आहेत, तर 2 टोकांना एक आहे अक्षय आणि दुसरा कोण आहे, सोहन. तर एक आहे अक्षय व सोहन हे 2 टोकांना आहेत. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर यामध्ये 2-3 प्रश्न आणखी बसू शकतात. दुसऱ्या नंबरला कोण आहे, तिसऱ्या नंबरला, चौथ्या नंबरला, 5व्या नंबरला कोण आहे, असं काही पण तुम्हाला प्रश्नामध्ये विचारू शकतात. जर तुमची डायग्राम व्यवस्थित आली, लोकेशन जर व्यवस्थित बराबर फिक्स झाले, तर तुम्हाला तुमचा जो आहे एक पण प्रश्न चुकणार नाही आहे. नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न काय आहे की 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा लीनाच्या उजव्या बाजूस आहे, रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे, सीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसलेले आहे. ठीक आहे. एक लाईन मारून घेऊ. ठीक आहे. 5 व्यक्ती आहेत, 5 मुली आहेत. काय म्हटलं आहे, रीटा जी आहे लीनाच्या उजव्या बाजूस आहे, म्हणजे रीटा जर इथं असेल तर रीटाचा उजवा तिकडे राहील, तर तिथं कोण राहील, लीना राहील. बरोबर. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे, रीटानंतर सीता, काहीतरी चुकलं मी, काय म्हटलं आहे, रीटा लीनाच्या उजव्या बाजूस आहे. रीटा आहे, इथे लीना येईल आहे ना, इथे येईल रीटा, लीनाच्या उजव्या बाजूस रीटा आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे, रीटानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे, म्हणजे रीटानंतर सीता आहे पण कोणत्या बाजू, डाव्या बाजूस. तर रीटाची डावी बाजू कुठला राहील, इकडची. तर त्याच्यानंतर लगेच कोण राहील, सीता. ही झाली सीता. ठीक आहे. रीटानंतर आली सीता डाव्या बाजूस. पुढे काय म्हटलं आहे, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, जिथं लीना आहे तिच्या डाव्या बाजूस कोण आहे, गीता असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे बघा, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. ठीक आहे. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस, जिथं लीना आहे त्याच्या डाव्या बाजूला कोण आहे, मीना आहे, परंतु गीताच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे गीताच्या इकडून येईल, लीनाच्या इकडून येईल, म्हणजे इथं कोण येईल रे, मीना येईल. झाल्या का 5 मुली त्या. बघा 1 2 3 4 5. तर त्यांनी काय म्हटलं आहे, तर मध्यभागी कोण बसलेलं आहे, तर मध्यभागी आपल्याला उत्तर भेटते. कोण बसलेलं आहे, तर याचं उत्तर आपल्याला भेटेल, तर मध्यभागी लीना बसलेली आहे. ठीक आहे. तर एवढं सोपं प्रश्न आहेत. असे सुद्धा प्रश्न हे पेपरमध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणते की 6 माणसे अ ब क ड ई व फ हे एका रांगेत उभे आहेत. क व ड हे जवळजवळ असून ईच्या बाजूला आहेत. ठीक आहे. क आणि ड हे जवळजवळ आहेत, क आणि ड हे जवळजवळ आहेत आणि ईच्या बाजूला आहेत. ठीक आहे. असं असू शकते किंवा क आणि ड जवळजवळ आहेत, हा ई इकडे असू शकतो. बरोबर आहे. ब हा अच्या जवळ उभा आहे, ब जिथं पण असेल इथं अ राहील किंवा अ इथं आहे तर ब इथं राहील. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, अ हा फ पासून चौथा आहे. ठीक आहे. तर आता एक लेश मारू, चौथा घ्यावा लागेल फ पासून, म्हणजे इथं जर फ म्हटला, फ पासून चौथा, पहिला दुसरा तिसरा चौथा, हा चौथा फ झाला, पहिला दुसरा तिसरा चौथा.
ठीक आहे. आता पुढची कंडिशन बघा, अच्या शेजारी कोण आहे ब, म्हणजे ब इकडे पण राहू शकतो, पण त्या अगोदर आपल्याला माहीत आहे कच्या जवळ कोण आहे ड, म्हणजे कच्या जवळ ड जर इथं घेतला तर इथं आपल्याला ई घ्यावं लागेल, किंवा कच्या जवळ ड जर इथं घेतला तर इथं आपल्याला ई घ्यावं लागेल. म्हणजे इथं आपण ब लिहू नाही शकत, तर ब आपल्याला इकडे लिहावं लागेल. हा झाला ब, अच्या शेजारी आहे ब. आता पुढे बघा, कच्या जवळ आपण काय घेतला ड घेतला आणि हा ई इकडे घेतला तरी चाललं, किंवा इकडे क ड आणि इथं ई लिहिला तरी चाललं असतं. कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे, तेवढी तर स्पेसिफिक कंडिशन नाही दिलेली, तर त्यांनी काय म्हटलं, तर सगळ्यात टोकाला कोण बसलेला आहे, तर सगळ्यात टोकाला कोण आहे फ आणि ब. तर सर्वात टोकाला आपल्याला कोणतं उत्तर भेटते, फ व ब हे दोन जे आहेत, हे दोन माणसे सर्वात टोकाला बसलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा, बघा पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे की क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत खालीलप्रमाणे बसले आहेत. एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजवीकडे कोणी नाही. बघा, एच्या उजव्या बाजूला म्हणजे ए जिथं आहे त्याच्या उजव्या बाजूला बी आहे, आणि बीच्या उजवीकडे कोण नाही म्हणजे इकडे कोण नाही, म्हणजे ए जो आहे एका कोपऱ्याला बसलेला आहे, सॉरी बी जो आहे हा जो आहे राईट हँड साईडला बसलेला आहे. जर पी आपण इकडच्या कोपऱ्याला म्हटलं असतं तर त्याच्या उजवीकडे व्यक्ती बसलेले असते, म्हणजे बी जो आहे एका टोकाकडे आहे, तो कोणता आहे उजव्या टोकाकडे आहे. एवढं आपल्या लक्षात आलं. तर मग आपण इथं आता लोकेशन टाकू शकतो. किती व्यक्ती आहेत, 8 मित्र आहेत. तर आपल्याला याच्यामुळे लक्षात आलं की बी एका टोकाला आहे आणि बीच्या शेजारी कोण आहे ए, कारण एच्या उजवीकडे बी आहे आणि बीच्या उजवीकडे कोणी नाही. पुढे काय म्हटलं आहे, ई व जी यांच्यामध्ये एफ आहे. एफ जो आहे ई आणि जी असं लिहू शकतो, किंवा एफ आहे जी आणि ई असं लिहू शकतो. आता मी कुठं टाकायचं ते मला माहीत नाही. ठीक आहे. एचच्या उजव्या बाजूला जी आहे. ठीक आहे. एचच्या उजव्या बाजूला जी आहे, म्हणजे एच जर इथं असेल तर त्याच्या उजव्या बाजूला जी आहे, किंवा एच इथं असेल तर त्याच्या उजव्या बाजूला जी आहे. बी व डी यांच्यामध्ये ए आहे. ठीक आहे. बी आणि डी यांच्यामध्ये ए आहे, हा बी झाला. आणि याच्या शेजारी जर आपण डी घेतला तर बी आणि डी यांच्यामध्ये काय आहे ए, हे फिक्स झालं. पुढे काय म्हटलं आहे, ई हा डीचा शेजारी आहे. डीचा शेजारी कोण म्हटला, ई, म्हणजे ईची जागासुद्धा फिक्स झाली. मग आपण म्हटलं होतं ई आणि जीच्या मध्ये एफ आहे, म्हणजे एफ आला इथं आणि जी आला आपला इथं. ठीक आहे. पुढे जीच्या सी हा एका टोकाला बसलेला आहे, सी हा एका टोकाला बसलेला आहे, आणि एच उजव्या बाजूला होता जीच्या, हा झाला. म्हणजे बघा 8 व्यक्ती झाले का, 1 2 3 4 5 6 7 8. प्रश्न दिसायला मोठा दिसत होता, पण एक एक लाईन जर व्यवस्थित करत गेलो तर एकदम सोपं झालं. पहिले काय केलं आपण की एच्या उजव्या बाजूला बी असून बीच्या उजवीकडे कोणी नाही, म्हणजे एच्या उजव्या बाजूला बी होता आणि बीच्या उजवीकडे इकडे कोणीच नाही, म्हणजे बी एका टोकाला आहे हे आपल्याला समजलं. ते टोक कोणता आहे, उजवीकडचा आहे, कारण त्याच्या उजवीकडे कोणीच नाही राहणार. ठीक आहे. हे झालं. पुढे आपल्याला म्हटलं होतं की एफ जो आहे जी आणि ईच्या मध्ये आहे हे आपण लिहिलं इथं, पण इकडे टाकलं नाही कारण आपल्याला फिक्स माहिती नाही ते कुठं आहे. पुढे काय म्हटलं आहे, एचच्या उजव्या बाजूला जी आहे. ठीक आहे. एचच्या ज्या उजव्या बाजूला जी आहे, एचच्या उजव्या बाजूला जी आहे, इथं पण लक्षात येऊ राहिलं. पुढे काय म्हटलं, बी व डी यांच्यामध्ये ए आहे, हा बी होता, हा ए होता, म्हणजे याच्यामध्ये ए आहे असं म्हटलेलं आहे, म्हणून डी जो आहे एचा शेजारी आहे. हे झालं. पुढे काय म्हटलं, ई हा डीचा शेजारी आहे, म्हणजे डीच्या शेजारी ई आला, मग ई नंतर आला एफ, एफ नंतर आला जी, कारण आपल्याला एफ म्हटलेला आहे हा ई आणि जीचा शेजारी आहे. ईची जागा आपली फिक्स झाली, म्हणजे एफ त्याच्या शेजारी आणि जी त्याच्या शेजारी, म्हणजे ही लाईन आपल्याला टाकावं लागेल. एच इथं टाकला आणि इथं सरळ सरळ दिलेलं आहे की सी हा एका कडेला आहे, म्हणजे एका टोकाला हा आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर ए व ई यांच्यामध्ये कोण बसलेला आहे. बघा, हा झाला ए आणि हा झाला ई, यांच्यामध्ये कोण बसलेला आहे रे, तर डी बसलेला आहे, म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय भेटेल, डी हे उत्तर बसेल. ठीक आहे. तर ए व ई यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, डी बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला हे पण विचारू शकतात, तर जी व ई याच्यामध्ये कोण बसलेला आहे, तर काय उत्तर येईल एफ. तुम्हाला हे सुद्धा विचारू शकतात, बी पासून डावीकडे तिसरा कोण बसलेला आहे, तर पहिला दुसरा तिसरा, तर तिसरा कोण बसलेला आहे ई. तुम्हाला असं विचारू शकतात, जी पासून उजवीकडे दुसरा कोण बसलेला आहे, तर जी पासून उजवीकडे जर दुसरा पाहिलं तर पहिला आणि दुसरा कोण बसलेला आहे ई. तर कुठलाही प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारू शकतात. पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे,
की 3 मुलांचा व 3 मुलींचा गट समोरासमोर तोंड करून 2 सरळ रांगेत बसलेला आहे. मुलांचे तोंड उत्तरेकडे असून त्यांच्या उजव्या कोपऱ्याच्या बाजूस महेंद्र बसलेला आहे. ठीक आहे, 3 मुलांचा गट आहे आणि 3 मुलींचा गट आहे, एकमेकांकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, हे जे बघू राहिले हे उत्तरेकडे बघू राहिले आहे ना, उत्तरेकडे बघू राहिले, आणि हे जे बघू राहिले हे खाली दक्षिणेकडे बघू राहिले. एकमेकांकडे तोंड करून बसलेले आहेत 3 व्यक्ती, 1 2 3, 1 2 3 समोरासमोर आहे ना. आता बघा, उत्तरेकडांचा इकडे उजवा हात राहील आणि इकडे डावा हात राहील, बरोबर. सेम दक्षिणेचा इकडे डावा हात राहील आहे ना, आणि इकडे उजवा हात राहील. दिशा काय होतील, चेंज होतील. इकडे डावा हात राहील आणि इकडे उजवा हात राहील, बरोबर. आता तिथं आपल्या लक्षात आलं की मुलांचे तोंड उत्तरेकडे असून त्यांच्या उजव्या कोपऱ्याच्या बाजूस महेंद्र बसलेला आहे. म्हणजे मुलं इकडे पाहू राहिले उत्तरेकडे, मुली काय पाहू राहिल्या, दक्षिणेकडे. म्हणजे इकडच्या साईडला मुली आहेत आणि इकडच्या साईडला काय आहेत, मुले. ठीक आहे, तर त्यांच्या उजव्या कोपऱ्याच्या बाजूस महेंद्र बसलेला आहे. म्हणजे उत्तरेकडे उजवा हात इकडे येईल, तर त्याच्या कोपऱ्यावर कोण आहे, महेंद्र बसलेला आहे, हे आपल्या लक्षात आलं. पुढे काय म्हटलं आहे, त्याच्याबरोबर समोर अर्चना बसलेली आहे. म्हणजे त्याच्याबरोबर समोर इथं कोण बसलेली आहे, अर्चना. एवढं क्लिअर झालं. पुढे काय आहे, मुलींच्या सर्वात उजव्या बाजूस अनिता बसलेली असून तिच्यासमोर गजेंद्र नाही. ठीक आहे, आता दक्षिणे बघा, उजवा हात इकडे आहे, तर सर्वात उजव्या बाजूस कोण बसलेली आहे रे, मुलींच्या सर्वात उजव्या बाजूस अनिता बसलेली असून म्हणजे इथं अनिता आहे आणि अनिताच्या समोर गजेंद्र नाही. अनिताच्या समोर इथं गजेंद्र नाही, म्हणजे गजेंद्रसाठी हीच जागा उरते, म्हणजे गजेंद्र इथं बसलेला आहे ना. तर गजेंद्र इथं बसलेला आहे. नरेंद्रच्या समोर भावना नाही आहे, म्हणजे अनिताच्या समोर कोण आहे, मग नरेंद्र आहे ना. आणि नरेंद्रच्या समोर भावना नाही पाहिजे, म्हणजे ती कुठं आली, भावना इथं आली. बस एवढा साधा प्रश्न होता. यामध्ये व्यक्ती हिच्यामध्येच आपल्याला दिलेले आहेत, तर एवढं सोपा प्रश्न होता. तर त्यांनी काय म्हटलं, तर नरेंद्र समोरची मुलगी कोणती, तर नरेंद्र समोरची मुलगी कोणती आहे, अनिता. ठीक आहे, कारण त्यांनी काय म्हटलं, महेंद्र उजव्या कोपऱ्यावर बसलेला आहे आणि त्याच्यासमोर अर्चना आहे. अनिता जे आहे मुलींच्या सर्वात उजव्या बाजूस असून त्याच्यासमोर गजेंद्र नाही आहे, म्हणजे गजेंद्रसाठी ही जागा आहे, त्याच्या पुढे नाही येणार, कारण 3च व्यक्ती आहेत आहे ना. आणि नरेंद्रच्या समोर भावना नाही आहे, म्हणजे नरेंद्रच्या समोरची जी भावना गजेंद्रच्या पुढे आली आणि नरेंद्रच्या पुढे कोण आलं, अनिता. बरोबर झाला, कंडिशन आपल्या फॉलो झाल्या. अनिताच्या समोर गजेंद्र पाहिजे नव्हता, नाही आला. आणि नरेंद्रच्या समोर भावना पाहिजे नव्हती, नाही आली. आणि हे दोघं समोरासमोर पाहिजे होते, आले. म्हणजे आपल्याला नरेंद्र समोरची मुलगी कोण भेटली रे, अनिता. म्हणजे याचं उत्तर काय भेटलं आपल्याला, अनिता. ठीक आहे, तर प्रश्न मोठे असले म्हणजे सोडून द्यायचे नाही आहेत, खूप सोपे असतात प्रश्न. कधी कधी थोडंसं कन्फ्युजन होते, पण जशी जशी प्रॅक्टिस करत जातो तसं तसं आपल्याला यामध्ये सोपं वाटणं जातं. दिशादर्शन टॉपिकचा थोडासा यूज आहे की दक्षिणेकडे उजवा हात कुठं असतो, डावा हात कुठं असतो, आणि उत्तरेकडे डावा हात कुठं असतो, उजवा हात कुठं असतो. हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी दिशादर्शनमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, एक प्रश्न अजून घेऊन टाकू. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा, एक शेवटचा प्रश्न घेऊया आपण, की एका मजल्यावर 6 फ्लॅट 2 रांगांमध्ये उत्तर व दक्षिणेकडे तोंड करून आहेत. ते फ्लॅट PQRST आणि U यांना दिले आहेत. म्हणजे हे फ्लॅटचे नावं आहेत किंवा ते व्यक्ती त्यामध्ये राहतात. क्यूला उत्तरेकडे तोंड करून असलेला फ्लॅट दिला आहे व तो एसचा शेजारी नाही. म्हणजे बघा, तुम्हाला दिसतंय का ते बघून घेऊ आपण आधी. ठीक आहे, दिसेल. ओके, किती आहेत, 6 फ्लॅट आहे ना. 3 असे राहतील, 3 त्याच्या पुढे राहतील, एकमेकांकडे तोंड करून आहेत. ठीक आहे, तर पहिलं काय म्हटलं आहे, क्यूला उत्तरेकडे तोंड करून असलेला फ्लॅट दिलेला आहे व तो एसचा शेजारी नाही. समजा क्यू जर आपण इथं घेतला तर तो उत्तरेकडे पाहू राहिला आहे ना, आणि त्याचा शेजारी एस नाही आहे, म्हणजे एस इथे येऊ नाही शकत, म्हणजे एस इथं येईल. ठीक आहे, हे असं आपण म्हणू शकतो. पुढे काय म्हटलं आहे, एस आणि यूला कर्णाच्या विरुद्ध बाजूस असणारे फ्लॅट दिलेले आहेत. म्हणजेच कर्णाच्या विरुद्ध बाजू म्हणजे कर्णाकृती, म्हणजे एस इकडे आहे तर इथं काय राहील, यू. हे झालं. पुढे काय म्हटलेलं आहे, आर हा यूच्या शेजारी नाही आणि त्याला दक्षिणेकडे तोंड करून असलेला फ्लॅट मिळालेला आहे. यूच्या शेजारी इथं आर येऊ शकत नाही, म्हणजे आर किती येऊ शकतो, इथं आहे ना. आणि तो दक्षिणेकडे तोंड करून असलेला फ्लॅट आहे. आणि काय म्हटलं आहे, आणि टीला उत्तरेकडे तोंड करून असलेला फ्लॅट मिळालेला आहे, म्हणजे टी इथं येईल, उत्तरेकडे तोंड करून असणारा, हा खाली लिहिला आपण.
म्हणजे काय झालं, क्यू टी एस हे झाले उत्तरेकडे तोंड करून असणारे फ्लॅट, आणि आर आणि यू म्हणजे कोणता राहिला, पी, आर पी यू हे काय झाले दक्षिणेकडे तोंड करून असणारे फ्लॅट. तर त्यांनी काय म्हटलं, तर क्यू आणि एसच्या मध्ये कोणाचा फ्लॅट आहे, तर क्यू आणि एसच्या मध्ये कोणाचा फ्लॅट आहे, टी. तर क्यू आणि एसच्या मध्ये कोणाचा फ्लॅट आहे, टी असं आपण म्हणू शकतो. आता बघा, क्यू मी इकडच्या कोपऱ्यावर घेतला, मी इकडच्या कोपऱ्यावर सुद्धा घेऊ शकलो असतो. म्हणजे क्यूच्या ठिकाणी इथं काय आला असता, यू आला असता, हा आर इकडे गेला असता, हा पी इकडे आला असता, तरीसुद्धा उत्तर काय आलं असतं तुमचं तेच आलं असतं. कारण मला असं थोडी माहीत आहे की क्यू आहे इकडच्या कोपऱ्यावर आहे, तू इकडच्या कोपऱ्यावर सुद्धा असू शकतो. मग टाका परत, समजा आपण असं जर टाकलं, हे 3 व्यक्ती खाली पाहू राहिले, ही 3 व्यक्ती वर पाहू राहिले, क्यू आपण इकडे घेतला आहे ना, एवढं माहीत होतं. पुढे काय म्हटलं, आणि तो एसचा शेजारी नाही म्हणजे एस इकडे येईल. ठीक आहे, हे झालं. पुढे काय म्हटलं, एस आणि यूला कर्णाच्या विरुद्ध बाजूस असणारे फ्लॅट दिलेले आहेत, म्हणजे एसच्या इकडे काय येईल, यू येईल. पुढे काय म्हटलेलं आहे, आर हा यूचा शेजारी नाही आणि त्याला दक्षिणेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळालेला आहे, म्हणजे यूच्या शेजारी इथं आर नाही राहू शकत, म्हणजे इथं राहिला आर. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, टीला उत्तरेकडे तोंड करून असणारा फ्लॅट मिळालेला आहे, म्हणजे क्यू उत्तरेकडे पाहतो, एस पण पाहतो, म्हणजे टी पण पाहतो. आता उरला पी, पी इथे टाकला. तर त्यांनी आपल्याला असंच विचारलं होतं, तर क्यू आणि एसच्या मध्ये कोणाचा फ्लॅट आहे, तर क्यू आणि एसच्या मध्ये कोणता फ्लॅट आहे, टी. बस, म्हणजे दोन्हीकडे जरी टाकला असता तरी आपल्याला चाललं असतं, कुठं पण आपण टाकू शकत होतो. म्हणजेच क्यू आणि एस किंवा एस आणि क्यूच्या मध्ये कोण आहे, टी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार एक्झाम्पल सोडवायचे आहेत. सर्वांना दिसलं का उत्तर, सोल्युशन? ठीक आहे, शेवटपर्यंत दिसलं, काही अडचण नाही आहे. ठीक आहे. तर सर्वांनी चांगलीच प्रॅक्टिस करा. हे आपलं झालं की आपण परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे प्रश्न आपल्याला आलेले आहेत ते प्रश्न आपण घेऊया, काही अडचण नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, व्यवस्थित करा. ठीक आहे. पहिले बघा, थोडंसं पाहून घ्या, एक एक तुम्ही स्वतः जर प्रॅक्टिस करसाल तरच तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. यामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा आहे. स्वतःची बुद्धी जर तुम्ही गहाण ठेवून जर उदाहरण सोडून पाहत असाल, जर प्रॅक्टिस करून पाहत असाल, तर काही तुम्हाला आयुष्यभर हे सिटिंग अरेंजमेंट येणार नाही आहे. चांगली प्रॅक्टिस करा. काय अडचण असेल तर मी तुमच्यासोबत आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.